श्लोक 25. अन्येत्वेवमजानन्तः श्रुत्वा नेभ्य उपासते तेऽपि चातितरन्त्येव मृत्युं श्रुतिपरायणाः. अर्थ, दुसरे कित्येक लोक हे मार्ग न जाणता इतर ज्ञानी किंवा विद्वान लोकांकडून किंवा संतांकडून श्रवणाचे द्वारे उपासना करतात व ते ऐकलेल्या उपदेशात तल्लीन होऊन त्याप्रमाणे आचरण करतात. मृत्यूच्या पलीकडे जातात, मोक्ष प्राप्त करतात. यांना श्रुतिपरायण असे म्हटले जाते. विवरण: श्लोक 24 मध्ये मोक्षप्राप्तीचे ध्यानमार्ग, ज्ञानमार्ग आणि कर्ममार्ग असे 3 मार्ग भगवंताने सांगितले होते. पण या तीनही मार्गांची ज्यांना माहिती नाही किंवा या मार्गाचे जे आचरण करू शकत नाहीत ते साधक ज्ञानी लोकांकडून उपासनेचा विधी जाणून घेतात किंवा संतांनी त्यांच्या ग्रंथात सांगितल्याप्रमाणे आपले आचरण ठेवतात. केलेल्या उपदेशावर त्यांची पूर्ण श्रद्धा असते. ते भक्तिभावाने उपासना करीत राहतात. त्यांचे मनात कोणतेही तर्कवितर्क किंवा शंका कुशंका काहीच नसतात. पूर्ण श्रद्धेने आपल्या गुरुवर विश्वास ठेवतात व त्यांचे उपदेशात तत्पर राहतात. आपल्या श्रद्धाबळावर ते मृत्यूला पार करून जातात, कारण दृढ श्रद्धेने त्यांचे अंतःकरण शुद्ध झालेले असते. ते स्वार्थशून्य होतात. मनात स्वार्थ नसल्याने साहजिकच कर्मशून्य सुद्धा होतात. मग त्यांचे वाट्याला भोगण्यासारखे कर्मफळ शिल्लक राहत नाही. आत्मज्ञानाचे श्रवणाने असा हा चांगला परिणाम होतो. अनेक अडाणी लोक जे वेदशास्त्र जाणत नाही ते कीर्तनाचे श्रवणाने ज्ञान मिळवतात आणि त्यात केलेल्या उपदेशाप्रमाणे वागायला लागतात. अर्थातच ते भूतदया, सत्यभाषण, शुद्ध आचरण, नामस्मरण इत्यादी गोष्टी नित्य आचरणात आणत असतात. आपल्या निस्सीम भक्तीने व श्रद्धेने हे लोक उन्नत होत जातात. अशाच प्रकारच्या एका शबराची गोष्ट शिवलीलामृतात आहे, ती मी तुम्हाला नंतर सांगेन. साधकाच्या उन्नतीचे विविध मार्ग आहेत. या सर्व मार्गात प्रयत्न व श्रद्धा दोन्ही महत्त्वाचे आहेत. जे प्रयत्न करतील तेच उन्नत होत राहतील. वर सांगितलेले सर्व मार्ग हे योग आहेत आणि कौशल्याने प्रयत्न करणे हा योगाचा खरा अर्थ आहे. वरील श्लोकाचा थोडक्यात मतितार्थ असा आहे की ज्याचे मनात मृत्यूपासून तरून जाण्याची उत्कट इच्छा आहे ते वरीलपैकी कोणत्याही एका मार्गाचा म्हणजे आपल्याला स्वतःला योग्य असेल अशा मार्गाचे आचरण करतात आणि स्वतःला उन्नत करून घेतात, असे भगवंत अर्जुनाला इथे सांगत आहेत. इथे आपण थांबूया.